हेडू बनवला आहे मी आणि खास लक्ष देऊन ऐका तुम्ही. आपल्या ड्रायव्हर भावासाठी हेडू आहे. हे बघा आता हे पाईप आहे, हे ड्रायव्हर भावाला लगेच लक्षात येईल. आता आपल्याला याच्यावर जाळी जर मारणं असेल तर आपल्याला पाईपावरती उभं राहावं लागतं, बरोबर. आता याच्यासाठी मी थोडीशी शेक्कल लढवली आणि थोडं जुगाड केलं. आता हे जुगाड कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता ज्यावेळेस आपली हाईट माल असला त्यावेळेस असं करून साईडला टाकून द्यायचं आहे दोऱ्या. हे कंपल्सरी आपण अशी दोरी एक साईड पॅक केलेली आहे. हां, आता दुसऱ्या साईडला नंतर आपल्याला इकडं काय करायचं, हे बघा अशा कड्या बनवलेल्या आहे आपण त्याच्यात. तिकडनं तर असं पॅक केलेलं आहे इथं. हे बघा इथून असं इथं हुक आहे, त्या हुकातून सनी ते परमनंट केलेलं आहे. असं परमनंट घेऊन सनी आपण एवढा रस्सीचा तुकडा घेऊन, हे बघा आता हे पूर्ण असं रस्सीचं दोरी दाखवतो आहे मी तुम्हाला. हे असं अशी दोरी घेऊन सनी आणि प्रॉपर त्याला अशा कड्या लावलेल्या आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8. आता एका भत्त्यामध्ये 8 कड्या आहे. हां, हे पुढचा भत्ता. नंतर इथं पण तसंच आहे, 2 4 6. या भत्त्यामध्ये 6 हुक आहे. इथं पण 6 हुक आहे. असे प्रत्येक वेगळे केलेले आहे. आता आपल्याला जेणेकरून पाईपावर उभं राहायची गरज नाही पडत आणि एक माणूस प्रॉपर जाळी घेऊ शकतो आणि एकदम ती पण फुल प्रेशरमध्ये, फुल टेन्शनमध्ये. त्याचसाठी आपल्याला ही आपण रस्सी अशी यूज केलेली आहे. आता त्या रस्स्यामधून आपण काय केलेलं आहे, एक रस्सीचा तुकडा केलेला आहे ह्या कड्यामधून घेण्यासाठी. आता हे बघा हा तुकडा आहे. तर याला काय केलेलं आहे आपण, असं याच्यातून टाकलेलं आहे. हे बघा आता हे दाखवतो आहे मी तुम्हाला. असं याच्यातून टाकून घेतलेलं आहे. पूर्ण या 8 कड्यामधून सनी एक 10-12 फुटाचा तुकडा आपल्याला इकडं ज्या साईडचा त्या साईडचा आपण कट करून तुकडा घेतलेला आहे. आता हे लास्ट कडी बघा. हे असं आता आपण हे दोरी पुरून घेतलेली आहे तुकड्याची. आता याला काय करायचं, आपण ज्यावेळेस इकडनं पाईपावरून सोडू या साईडला, आता हा आहे, हा पुढच्या हुकात गुंतवायचा. हा तुकडा, हा जो खाली आहे ना, हा तुकडा पुढच्या हुकात अडकवायचा. आता ते पण दाखवतो मी तुम्हाला. आता आपण काय केलं, ते जे खाली रस्सी होती त्याला आपण अशी वरतून घेऊन सनी पलीकडच्या साईडला टाकली. बघा आता बारकाईनं लक्ष द्या, पलीकडल्या साईडला टाकली. आता तसंच हे झालं आपला पहिला भत्ता पुढचा. आता हे सेकंड. आता याला आपण अशी बांधून ठेवलेली होती, कारण आपल्या ह्यावेळेस काय होतं, गाडीच्या बॉडीच्या वरती माल होता. आता हे सोडलं आपण याला. ज्यावेळेस आपलं काम असलं, हाईटचा माल असला, त्यावेळेस अशी प्रॉपर याला साईडला बांधून साईडला टाकून द्यायची आणि नंतर मालाच्या आत ताडपत्री टाकायच्या पहिले घेऊन घ्यायची. हे फक्त स्पेशल जाळीसाठी, जेणेकरून आपल्याला पाईपावर चालायची गरज पडत नाही. पाईपावर उभं राहणं शक्य नाही. खूप लंबी गाडी, 30 फूट गाडी आहे आणि उभं राहायला पण बराच वेळ लागतो. ऊन असतं, उन्हामध्ये परेशानी होती आणि त्याला 2 माणसं लागत आहे. हे एक जण करू शकतं. अत्यंत सोप्या पद्धतीचं एक जुगाड केलेलं आहे मी.